मुळात हा कार्यक्रम आदिवासी समाज बांधवांचा आहे की नेत्यांचा आहे हाच कळत नाही। जर असं असेल तर आदिवासी बांधव कोणी इथे अभिवादन करण्यासाठी येणार नाही। म्हणजे क्रांतिवीरांसाठी जो मंडप घातलेला तो फक्त 2 ते 3 तास, आणि हे जे नेते लोकांचे बॅनर लावले हे दिवसभर ठेवणार, हे कुठल्या प्रकारचं आदिवासी बांधवांचं इथे न्याय? की बाबा आम्हाला टांगती तलवार नोकरीवर आहे, मग तुमचं काय कर्तव्य आहे? क्रांतिकारक आहेत त्यांच्या जर का स्मृती दिनी तुम्ही पाय पडून देत नाही तर तुम्ही काय न्याय देणार आदिवासी विभागाला? राज्य शासनाला बरखास्त करा, आदिवासी विकास मंत्री पद काढून टाका, काय गरज नाहीये। आमचं हा आदिवासी समाजाची विटंबना करणारा दिवस ठरला जात आहे। समीर डगळे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकॉनचं दाबायला विसरू। सर्वप्रथम सर्वांना जोहार। माझं नाव दीपक पोपाने, आदिवासी एकता परिषद ठाणे जिल्हा सचिव। आज आपण ठाणे कारागृह इथं आलेलो आहोत। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा आज स्मृतिदिन आहे आणि सर्व आदिवासी बांधव इथे आज आपण अभिवादन करण्यात आलेलो आहोत। आणि गेल्या 2 ते 2.5 तासापासून इथे सर्व आदिवासी बांधव आपण पाहू शकता की उन्हामध्ये उभे आहेत आणि त्यांना अजूनसुद्धा अभिवादन करण्यासाठी त्या पोलीस प्रशासनाने सोडलं नाही। जेव्हा ते आले होते तेव्हा इथले काही स्थानिक ते लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार आणि मंत्री महोदय हे अभिवादन करण्यासाठी गेले होते, त्यावेळेस त्यांना थांबून ठेवलं आणि ते येऊन गेल्यानंतर अजूनसुद्धा त्यांना सोडलेलं नाही। मुळात हा कार्यक्रम आदिवासी समाज बांधवांचा आहे की नेत्यांचा आहे हाच कळत नाही। लाजिरवाणी गोष्ट आहे की अभिवादन करण्यासाठी या लोकप्रतिनिधी लोकांना विनंती करावं लागते। हा कार्यक्रम आदिवासी बांधवांचा आणि आदिवासी बांधव आज अभिवादन करण्यासाठी गेल्या 2-2.5 तासापासून उन्हामध्ये उभे आहेत आणि त्यांना सोडत नाही। खरंच मी या पोलीस प्रशासनाने, या कारागृहांना मी विनंती करेन की आपण जे अभिवादनचा कार्यक्रम ठेवता सर्वसामान्य माणसासाठी सगळ्यांसाठी समान ठेवा, अन्यथा त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी एकच ठेवा। जर इथे अभिवादन करायचं असेल बाहेर तर त्यांनाही इथेच अभिवादन करायला हवा, जर आतमध्ये करायचं असेल तर आम्हालासुद्धा आतमध्ये सोडा, अन्यथा या कार्यक्रमाला असे आदिवासी बांधव कोणीही येणार नाही जर तुम्ही 2-2-2.5 तास त्यांना थांबवसाल तर। एवढंच सांगायचं आहे। आणि हे आदिवासी बांधव इथे आहेत, जोपर्यंत आम्ही अभिवादन करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आपण ठाणे कारागृह येथे आपण निवेदनसुद्धा दिलं होतं आणि या निवेदनच्या माध्यमातून आपल्याला परवानगीसुद्धा मिळालेली आहे। ही परवानगी आहे आणि तरीसुद्धा अजूनपर्यंत आपल्याला सोडलेलं नाही आहे। हे जे लोकप्रतिनिधी ह्यांना सोडलं, हे तिथे अभिवादन करून त्यानंतर त्यांची तिथे भाषणं वगैरे झाली। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा। आमचं म्हणणं आहे की आम्ही त्यासाठी नाही आलेलो, तर आम्ही आमच्या आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहेत। म्हणून आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की पहिलं आम्हाला अभिवादन करू द्या आणि त्या अनुषंगाने जोपर्यंत आम्ही अभिवादन करत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। पुन्हा एकदा जोहार। आता जो आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंचा जो स्मृती दिनाचा कार्यक्रम होता, इथे सर्व अभिवादन करण्यासाठी आले होते। आता अभिवादन करून सुद्धा हा कार्यक्रम मुश्किली 2 ते 3 तास झालेले आहेत आणि तिथला तो मंडप खोलायला लावला। आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता की मंडप खोलायला घेतला, म्हणजे क्रांतिवीरांसाठी जो मंडप घातलेला तो फक्त 2 ते 3 तास, आणि हे जे नेते लोकांचे बॅनर लावले हे दिवसभर ठेवणार, हे कुठल्या प्रकारचं आदिवासी बांधवांचं इथे न्याय? आणि अजूनपर्यंत आपण त्यांना रिक्वेस्ट करतो की आम्हाला अभिवादन करण्यासाठी जाऊ द्या। अजूनपर्यंत त्यांना कोणाला त्यांनी सोडलेलं नाही अभिवादन करण्यासाठी। खरंच मुळात हा अभिवादनचा कार्यक्रम हा आदिवासी समाज बांधवांसाठी नाही तर या नेत्या लोकांसाठी आहे। जर असं असेल तर आदिवासी बांधव कोणी इथे अभिवादन करण्यासाठी येणार नाही। मी या कारागृहाला विनंती करेन की आपण असं घडू नका देऊ। या आदिवासी बांधव आहेत, जागृत झाले पाहिजेत। हे आदिवासी क्रांतिवीर आहेत, यांची माहिती त्यांना जाणली पाहिजे, जाणीव झाली पाहिजे की ह्याने आपल्या समाजासाठी काय केलेलं आहे। अवघ्या आपल्या समाजासाठी त्यांनी बलिदान दिलेलं आहे आणि त्यांना तुम्ही इथे येऊन त्यांना अभिवादन करू देत नाही, खरंच ही लाजिरवाणी गोष्ट आहे। या ठिकाणी कारागृहात जे स्मारक आहे आदिवासी क्रांतिकारक आपले राघोजी भांगरे यांचं, तर यांना माहीत असून की या कारागृहात 2 मेला जी लोक आदिवासी बांधव पाया पडायला येतात तर त्यांनी सिक्युरिटी आधीच इथे तैनात केली पाहिजे होती। तर सिक्युरिटीचं कारण देतात आणि आता लोकांना आतमध्ये सोडत नाही आहेत। हेच जर का दुसरं कुठलं याचं असतं तर यांनी बरोबर सोडलं असतं। तुम्हाला माहिती आहे ना की बाबा सिक्युरिटी इथे लागणार, तर तुम्ही 1 दिवस आधी तैनात केली पाहिजे होती की बाबा लोक भरपूर प्रमाणात येणार आहेत। तुम्ही आत्ता रिझन देताय की बाबा आम्हाला टांगती तलवार नोकरीवर आहे, मग तुमचं काय कर्तव्य आहे? तुम्ही जर का इथे काम करतायत तर तुम्ही अधीक्षक म्हणून आहेत, तर जादा फोर्स लावून लोकांना पाया पडू द्या ना। तुम्ही त्या आपले क्रांतिकारक आहेत त्यांच्या जर का स्मृतिदिनी तुम्ही पाय पडून देत नाही तर तुम्ही काय न्याय देणार आदिवासी विभागाला? उगाच फक्त इव्हेंट करण्यासाठी इकडे येतात आदिवासी विकास मंत्री आणि जे का खरं पाय पडायला आलेत, स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करायला आलेत, त्यांना तुम्ही गेटवर ठेवताय। जव्हार पुणे याचा फायदा काय? सगळ्या ठिकाणी म्हणजे जव्हार, पुणे,
त्यानंतरला पूर्ण महाराष्ट्रातनं या ठिकाणी येतात लोक. तुम्ही फक्त बोलतात आम्ही 4 जण सोडू, 3 जण सोडू. काय मतलब आहे? तुमच्याकडे फोर्स नाही आहे तर मग तुम्ही सरळ शासनाला सांगायचं की बाबा एवढी लोक येणार आहेत, काय करू आम्ही? दुसरे फोर्स तुम्ही मागून घेऊ शकता. उगाच काहीतरी रिझन डाऊन हे आपला आदिवासी विकासाला अंधारात ठेवतायत आणि कधी 100 वर्ष असा विकास आदिवासी समाजाचा होणार नाही. हे फक्त कागदावर आणि मोठ्या बॅनरवरच दाखवतात की आम्ही आदिवासी समाजाचा विकास करू, परंतु होणार नाही. अशी जर परिस्थिती चालत राहिली तर 100 वर्ष पण आदिवासी समाजाला पुढे जाऊन देणार नाही ही लोक. आणि ही सगळी रणनीती आहे. हे सगळं फक्त दाखवायचं एक आणि करायचं एक असं काम चालू आहे, बाकी काय नाही. हे सगळे आज जे आलेले ते मनापासून पाया पडायला आलेले होते, परंतु आता त्यांना इथे जाऊन दिले नाही सिक्युरिटीचं रिझन सांगून. आता बघा तुमची सिक्युरिटी किती म्हणजे तैनात असते. जर का एक दिवस आधी माहीत असतं इथे लाखो लोक येणार आहेत, हजारो लोक येणार आहेत, तुमची सुरक्षा वाढवली पाहिजे होती. ते सुरक्षा नाही आहे, सुरक्षा रक्षक नाही आहेत, सैनिक नाही आहेत, त्यामुळे लोकांना जादा सोडू नाही शकत. हे रिझन योग्य नाही आणि याचा आम्ही निषेध करतो. आणि जर का असं तुम्ही जर का समाजाला फक्त दाखवण्यापुरती किंवा लोकांचा विकास करतो आम्ही आदिवासी लोकांचा विकास करतो हे दाखवण्यापुरती करणार आहेत तर हा विकास तुम्ही करूच नका. सरळ आदिवासी विकास राज्य शासनात बरखास्त करा, आदिवासी विकास मंत्रीपद काढून टाका, काय गरज नाही आहे. आमचा विकास आम्ही आदिवासी समाज करू. सर्वप्रथम सर्वांना जोहार. मी गोवर्धन वावरे, आदिवासी एकता परिषद पालघर तालुका सदस्य म्हणून कार्यरत आहे. आणि आज आम्ही आमच्या वडिलांचं, आमच्या बापांना विनम्र अभिवादन करण्यासाठी ठाणे कारागृह येथे आलेले होते. आणि मी सर्वप्रथम ह्या मंत्री महोदयांचा आणि ह्या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो, जाहीर निषेध करतो. कारण की आमच्या बापाचं आम्हाला अभिवादन करण्यापासून थांबवलेलं आहे. आणि आमचे सर्व आदिवासी बांधव ह्या कडक उन्हामध्ये 3-3 तास ह्या जेलच्या आवारामध्ये थांबून होते आणि आम्हाला आमच्या बापाचं अभिवादन करण्यापासून थांबवलेलं आहे. म्हणून ह्या मंत्री महोदयांचा, या पोलीस प्रशासनाचा मी इथे जाहीर निषेध करतो. आणि आमच्या राघोजी भांगरे हे आमचे आद्य क्रांतिकारक आहेत आणि ह्या दिवशी हा आदिवासी समाजाची विटंबना करणारा दिवस ठरला जात आहे. त्याच्यासाठी शेवटचं बोलतो, पोलीस प्रशासन व मंत्री महोदयांचा निषेध 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 एवढं बोलून मी इथे थांबतो. जोहार, जिंदाबाद.